हॅलो, गुड इव्हनिंग मंडळी. आज मी शेवटचा व्हिडिओ अपलोड करते. आपल्या 10 दिवसाच्या 10 गणपती व्लॉग सिरीजमधला हा 10वा आणि शेवटचा व्लॉग आहे. तसं मी आधीच सांगितलं होतं की दर दिवशी व्हिडिओ येतील, पण थोडी तब्येत बिघडली, थोडा कंटाळा आला आणि विसर्जनच्या दिवशी तर झोपत पूर्ण झाली नाही. त्यामुळे एक दिवस आराम घेतला आणि आता सोमवारी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. विसर्जन हा सगळ्यांसाठी एक इमोशनल मुवमेंट असतो. बाप्पा वर्षातून फक्त 10 दिवस येतात आणि मग पूर्ण वर्षभर त्यांची वाट बघायला लावतात. आमच्या घराचे बाप्पा आणि आमच्या कुलाब्याचे विघ्नहर्ता दोन्ही आज निघाले. दरवर्षी आम्ही खूप नाचतो, खूप एन्जॉय करतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं होतं. मन नाचायला तयार नव्हतं. थोडं एन्जॉय केला, पण शेवटी देवाच्या गाडीच्या बाजूला जाऊन शांत उभे राहिले. पाऊस खूप होता, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट करता आला नाही. पण आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी पोचलो, आरती घेतली आणि बाप्पाला सुखरूप पाण्यात विसर्जन करायला सुरुवात केली. आधी आमच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्यानंतर कुलाब्याच्या विघ्नहर्ताचं. आणि मग त्या क्षणी सगळ्यांनी एकत्र येऊन एकच नारा लावला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तो आवाज, तो उत्साह आणि त्या भावनांनी भरलेले क्षण तो मनात कायम कोरला गेला. आता पुढचे व्हिडिओ सॅटर्डे टू सॅटर्डे येणार आहेत. थोडा आराम, थोडी तयारी आणि पुन्हा नव्या एनर्जीने मी व्हिडिओला सुरुवात करीन. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.